कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये मदत आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। महिलेकडून रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा। पूरपरिस्थितीसंदर्भात फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता। शेती नुकसानाच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला महत्त्व। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानाचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार। केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात। अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, सूत्रांची माहिती। व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, अमित शहांना माहिती दिली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सरकारने लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। सरकारने भरीव मदत करावी अशी आमची मागणी। मागच्या वेळीच मदत ही तुटपुंजी होती, जयंत पाटलांचं वक्तव्य। धाराशिव दौऱ्यावेळेस कारमध्ये बसून संजय राऊत काजू बदाम खात होते। महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा दावा। बांधावर उतरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा वाटलं नाही का? बन यांचा राऊतांना सवाल। मदत पोहोचली नाही तर रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। 11 ऑक्टोबरला बहुतेक मराठवाड्यात शिवसेना मोर्चा काढेल। मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, संजय राऊतांची माहिती। अमित शहांना काल फडणवीसांनी निवेदन दिलं। पंजाब हिमाचलमध्ये नुकसान झालं तेव्हा केंद्रानं मदत दिली। केंद्र राज्याला मदत करेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। सातत्यानं शेतकरी अडचणीत असताना केंद्रात गेले नाही। दिल्लीवरून मदत घेऊनच परत या, नाहीतर दिल्लीलाच थांबा। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। केंद्रापुढे लोटांगण घाला, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या। फडणवीस यांना दिल्लीत किंमत आहे, हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांना शहांना निवेदन द्यावं लागतं, हे हास्यास्पद आहे। राऊतांची टीका। तर मोदींकडे मागणी कसली करता? त्यांच्या दारात जाऊन बसा, राऊतांचा निशाणा। राजकारणाची पातळी ठेवली पाहिजे, काहीतरी संस्कृतीनं वागलं पाहिजे। पुढची पिढी राजकारण्यांचा तिरस्कार करेल, उदय सामंतांचा संजय राऊतांना टोला। शेतकऱ्यांच्या खात्यात 25,000चा पहिला हप्ता जमा करावा। राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या। सरकारने आता मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। 50 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। केंद्राकडून मदतीसाठी जर मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर आनंद आहे। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरीव मदत मिळाली पाहिजे, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना 2.5 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरनं मदत करावी। आमदार संतोष बांगर यांची माहिती। बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगर किन्हीमधील नुकसानग्रस्त भागाची जयंत पाटलांकडून पाहणी। नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान। पूर्वीच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक आहे। पूर्वी काही केलं तर साहेब पांघरून घालायचे, आता मात्र सगळं आपल्यालाच बघावं लागतं। अजित पवारांची पुण्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात फटकेबाजी। माध्यमांशी संवाद साधताना अजितच्या प्रश्नावर दादा भडकले। बाजूला येऊन तुमची अडचण विचारा, असं अजित पवार म्हणाले। मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवारांनी आजींसोबत संवाद साधला। राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर। लातूर, धाराशिव, बीडमध्ये राज ठाकरे दौरा करणार। राज ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करतील। ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन कार्यालयात डीपीडीसीची बैठकीला प्रताप सरनाईकांसह बाळामामा उपस्थित। बैठकीसाठी गणेश नाईकांची उपस्थिती नसल्यानं चर्चांना नाईक नसले म्हणून काय झालं? सरनाईक आहेत, प्रताप सरनाईक मिश्किल वक्तव्य। सोलापुरातील कारी गावात शेतकऱ्यांनी मंत्री भरत गोगावलेंचा ताफा अडवला। हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, गोगावलेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी गावात उदय सामंतांचा ताफा अडवला। धनगर समाजाच्या बांधवांनी ताफा अडवून निवेदन दिलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सामंत पिंपरी गावात। 17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं मोठं नुकसान।
माजी आमदार सुनील टिंगरे 3 महिन्यांची पेन्शन नुकसानग्रस्त भागाला देणार. इतर माजी आमदारांनी देखील नुकसानग्रस्त भागाला मदत करण्याचं आवाहन. शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये. शेतीचे झालेले नुकसान सरकार भरपाई म्हणून देणार. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती. जतमधील पंचनामे करून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणावेत. गोपीचंद पडळकरांची प्रशासनाला विनंती. मंत्री भरत गोगावलेंच्या सोलापूरमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत. बार्शीतील कारीगावच्या शरद गंभीर यांनी अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं अचानक आल्यानं अनेकांचं धानपीक जमीनदोस्त. तर अचानक आलेल्या या आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. तर पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी. नागपूर पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनंतर काँग्रेस पक्षानेही कंबर कसली. निवडणुकीला 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक असताना पक्षाकडून मोर्चे बांधणी. काँग्रेसने पदवीधर मतदारसंघ कार्यालयाचं उद्घाटन करत बैठक बोलावली. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. तर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाचगाण्यात व्यस्त. शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन. नवरात्रोत्सवाला कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स. लोकपाशी आणि जिल्हाधिकारी नाचतायत. धाराशिवमधील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार. धाराशिवमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राऊतांची टीका. व्यवस्थेवर अविश्वास वाटेल असं कोणतंही कृत्य करू नये. जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं कृत्य निंदनीय आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृत्याची दखल घेतलीय. मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. अधिकाऱ्यांनी अशा गोष्टी टाळून शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यायला हवं. या संदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव योग्य ते निर्णय घेतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं. मराठवाड्यावर आलेलं महापुराचं संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची ताकद दे. मुश्रीफांचे अंबाबाईला साकडं. काँग्रेसकडून अमरावतीमध्ये रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अनिल बोंडेंच्या वाहनावर सोयाबीन फेकलं. अमरावतीत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता. अमरावतीच्या पंचवटी चौकात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा. तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष. दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू. गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं 40 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचं 2 एकर उडीद पिकाचं नुकसान. मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप. उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान. 24 तारखेला सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा. दहिटणीमधील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी उचललं टोकाचं पाऊल. तर कारीगावातील शेतकरी शरद गंभीर यांचीही आत्महत्या. जळगावच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला. नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती. गेल्या 4 दिवसांपासून मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं सडली. तर पीक काढणीच्या वेळी शेतशिवार पाण्याखाली. नांदेडच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम. महानगरपालिकेकडून 461 नागरिकांचं स्थलांतर. शहरातील सखल भागातील अनेक घरं पुराच्या पाण्याखाली. बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. गोदावरीच्या पुरात 4 एकर कापसाचं पीक वाहून गेलं. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौड गावात गोदावरी नदीला पूर. केळी, सोयाबीनचं अतोनात नुकसान. पिकांमध्ये अजूनही पाणी. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. सीना नदीच्या पुरानं परंडा तालुक्यातील भोत्रा बंधारा फुटला. त्यामुळे नदीकाठची शेती वाहून गेली असून नेरले ते परंडा वाहतूकही बंद. प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं. स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून